कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अग पप्पे, किती भारी मेहंदी काढलीस ग। मग आई, माझे पाय खूप अवघडलेत ग, मी जरा पाय मोकळे करून येते। यांचं नक्की काय चाललंय? मला तर तुळजाचं कायच कळना झालंय। तुळजाचं नक्की कुणावर प्रेम आहे? या दोघांचं काय सुरू आहे? काय झालं? अरे यार, आता मी सिद्धार्थला ही मेहंदी कशी दाखवणार? झालं तुझ्या मनासारखं? हो, सिद्धार्थचा फोन लागतोय ना, त्याला व्हिडिओ कॉल कर ना। सूर्या, काय? सिद्धार्थला व्हिडिओ कॉल कर ना। अगं नाही, मला नाही कॉल करता येत। बर, मी शिकवते। हा, तुझा सिद्धार्थ, हाय, फायनली आपण आता बोलतोय। हे बघ, मी तुझ्या नावाची मेहंदी लावली आहे। असं म्हणतात की नवऱ्याचं प्रेम जितकं जास्त असतं ना, तितकी जास्त मेहंदी रंगते। तुझा, तू डॉक्टर आहे, तुझ्या लक्षात आहे ना? प्रेम प्रोफेशन नाही, फिलिंग बघतं। आणि मी खूप एक्साइटेड आहे उद्या ही मेहंदी किती रंगणार हे बघायला। आणि मी तुझ्याशी लग्न कधी होणार त्याच्यासाठी। हो ना, मग लवकरात लवकर इथून मला घेऊन जाणार आहे सिद्धार्थ। मला त्या सत्यजित सोबत नाही रे लग्न करायचंय, मला तुझ्याशी लग्न करायचं। आणि प्लीज लवकरात लवकर तू मला इथून घेऊन जा रे। मला तर काहीच माहित नाही की आपण पुढचं प्लॅनिंग कसं आणि काय करणार आहोत। मला खरंच खूप भीती वाटायला लागली रे आता। तुझा डोंट वरी, सगळं नीट होईल। आणि तिथे जे काही होतंय ना, ते आपल्या लग्नासाठी होतंय असंच समज। माझी सगळी तयारी होत आली आणि तिकडे तुझ्यासोबत सूर्याई आहे। त्यांनी जर मला आगीतून बाहेर काढले तर या अडचणीतून बाहेर काढेलच की। सूर्या, आता सगळं तुझ्या हातात आहे। तू आतापर्यंत खूपदा मदत केलीस, ही शेवटची करशील ना? आवरा लवकर, कोणतरी येईल। तुझा मला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाही। बाय बाय। थँक्यू सूर्या, खरंच तुझ्यासारखं मित्र मिळणं ह्याला खूप मोठं नशीब लागतं रे। आणि आय एम सॉरी, मगाशी मी तुला इतकं बडबडायला नको हवं होतं। खरंच सॉरी। ठीक आहे, तू जा लवकर, कोणतरी येईल। जा जा जा। हो, मी निघते।
म्हणजे खरंच तुळजाचं दादावर प्रेम नाहीये, पण दादा का तुळजासाठी त्याचा जीव धोक्यात घालतोय? दादा तुळजाला पळून जायला मदत करतो हे डॅडींना कळलं तर जीव घेतील दादाचा. भाग्य दादा भाग्य तूच सांग, तुझा या लग्नाला खुश नसेल, तिला तिचा तो डॉक्टर मित्र सिद्धार्थ आवडत असेल तर तिने काय केलं पाहिजे? अरे ती दोघं एकमेकांवर प्रेम करतात. पण तुझं पण प्रेम आहे ना तुळजावर. भाग्य आमची काही बरोबर तरी आहे का ग? ती बघ ना किती श्रीमंत घरातली, किती शिकली, आणि मी ह्यो असा अडाणी फाटका. अशा प्रेमाला काही किंमत तरी असते का? भाग्य मला एवढंच माहिती आहे बघ, मला माझं प्रेम मिळालं नाही तरी चाललं, तुझं तिचं प्रेम मिळालं पाहिजे. डॅडींना हे सगळं कळालं आणि त्यांनी तुला काय केलं तर? हे बघ, एकीकडे कोणाच तरी सुख आहे, दुसरीकडे वाईट त्रास आहे. आपण जेव्हा कोणाच तरी चांगलं करायला जातो ना, तेव्हा आपल्याला होणारा त्रास आहे ना, ते पुढच्या आनंदापुढं काहीच नसतं. हे फक्त लग्न होऊ दे बघ, मला खात्री डॅडी मला आणि तुळजाला दोघांना मी समजून घेते. देव माणूस आहे. पण दादा मला तुझं आणि तुळजाचं लग्न बघायचंय. हे येडाबाई, अगं असं मी होणार नव्हतंच ते. आपल्याला सगळंच कुठं मिळतं आयुष्यात. तू डोळे पुस, रडायचं नाही, आणि मला वचन दे, तू आत्ता जे काय ऐकलंस ते कुणाला सांगायचं नाही. दे वचन. भाग्ये नाही सांगणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.